नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं ट्रॅव्हल विथ कादविलकरच्या ब्लॉगमध्ये. तर आज आलो आहे आपण नाईटला. खूप टायमानंतर नाईटला आलो आहे आणि ब्लॉग पण आपलं खूप टायमानंतर येतो. जवळजवळ 1 आठवड्याने आपला ब्लॉग येतो आहे. थोडीफार कामं वगैरे होती आणि तर बघूया आजची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आपलं नाईटचं रुटीन काय कसं काय असतं ते. आणि आहेत इकडे आपल्यासोबत. आता हा नाईटला आला. आता हा सेकंडला होता, हा सोडून चालला आम्हाला आता सेकंडला. विचार नाईटला कधी येणार नाईटला? हां नाही, मला व्हिडिओ काढायचे होते. आपल्या 2-3 पॅनल रूमचे आहेत ना, म्हणजे इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ टाकायचे आहेत अशा. तर मी तुलाच शोधणार होतो. रविवारी कुठल्या शिफ्टलायस तू? रविवारी मॉर्निंगला नाही येणार का? अरे ती व्हिडिओ काढायची होती डीजीची. डीजी नोलोडची एक व्हिडिओ काढायची होती. त्याच्यामध्ये आपण म्हणजे कसं सेन्सिंग वगैरे करतो ना, ते सगळं त्याचं डिस्ट्रीब्युशन वगैरे ते सगळं सांगायचं होतं. एक ब्लॉग त्याचा बनवायचा आपल्याला. हां बघ, मी सॅटर्डेला मॉर्निंग करणार, संडेला मॉर्निंग. A few moments later. बोल ना. मोबाईल जमा केले पाहिजे ना इकडे. माझा एंट्री गेट माझा करणार सगळ्यांचे, आणि ते कीपॅडवाले मोबाईल दिले पाहिजे नाही एकमेकांना. तुझी गर्लफ्रेंड नाही मग तुला कीपॅडचे मोबाईल द्यायचे अशा लोकांचं. आता याला ब्लॉगमध्ये टाकतात. जसं रहीम त्याच्याला कसं टाकलेलं आहे तसं याला एक फोटो घेतो, एक कॅप्शनला याला टाकतो थंबनेलला. मी 28 वर्षात तरुण असून इथं गदा मजुरी करतो. आत्ताच काय 28 वर्षाचा मुलगा असून इथं ते गदा मजुरी करतो. बिचाराला रीलवरती पण पोरेच येतो. कोण असेल, कोण आमच्या ट्रॅव्हल विथ कादविलकरच्या याच्यामध्ये कोण असेल सिंगल मुलगी तर जरूर सांगा. आणि याला पर्सनल DM करा. इन्स्टा ID टाकू तुझी? प्रसाद 8429. काय तुला इन्स्टा ID माहिती त्याची? प्रसाद 8429. इन्स्टा ID पण टाकतो इथे. तर कोण दाखव असं जास्त काय दाखव नको रे. 068. हे बघा, कोण सिंगल मुलगी असेल तिला, हे बघा ही ID आहे त्याची. बिचाराला गर्लफ्रेंड भेटत नाही का? त्याला बघा, तुमची इन्स्टा ID इथे मी मेन्शन करतो आपल्या कोपऱ्यात कुठेतरी, तर बघून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता कपडे वगैरे चेंज केले आहेत, म्हणजे युनिफॉर्म वगैरे आपला वेअर केला आहे आणि आलो आपण आता इथे DG यार्डमध्ये. रात्रीचा MS DG यार्ड आपला. आता नुकताच पाऊस थांबला आहे. आपण चेक करूया पटपट, कारण का कुठे काय लिकेज वगैरे आहे का, पाणी वगैरे कुठे येतं आहे का आतमध्ये DGच्या ह्याच्यामध्ये. तर बघूया. असा काय आपला आजचा ब्लॉग असेल. नाईट शिफ्टमध्ये काय काय होतं हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. तर बघू, जेवढं शूट करायला भेटेल तेवढं करेन मी. मेन म्हणजे पाऊस थांबला आहे, कारण का रात्रीचा पाऊस चालू झाला ना की सगळ्यांना पूर्ण पळापळीत चालू होते. कारण की एवढे युटिलरी एरियाज आहेत ना, ते सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. सध्या तर पाऊस थांबला आहे, चांगली गोष्ट. हे बघा, आपण बघूया एक 2 DG आपण सगळे DG आपण आतमधून चेक करूया की कुठे काय लिकेज वगैरे आहे का. DG आपला ऑटो मोडमध्ये आहे सगळं. हे सगळं चेक करावं लागतं इन केस जर ओके आहे आतमधून सगळं. बॅटऱ्या पण ह्या आता नवीनच आल्या त्या. हे बघा, बॅटऱ्यांमध्ये चार्ज आहे की नाही हे असं समजतं. हे बघा इथे आता वेट अ मिनिट, डिक्की. हे बघा इथे ग्रीन दिसतंय. हे बघा इथे पण ग्रीन आहे. ह्या बॅटऱ्या काय आता नवीनच आल्यात आपल्या, त्यामुळे एवढं हे नाही. आणि असा काय आपला इंजिन आहे इथे. हा आपला फ्यूल टँक, DGचा फ्यूल टँक आहे हा. आणि हा आपला कंट्रोल पॅनल. आणि हे इथे एअर फिल्टर, हे 4 एअर फिल्टर आहे त्याला. आणि इथे आपल्याला ऑइलची लेवल समजते. हे बघा, आता ह्याच्यात आहे ना 2 हे आहेत, हाय आणि लो. तर आपला ऑइल आता प्रॉपरली हायवरती आहे. बरोबर.
या डेपस्टिकवरनं आपल्याला ऑइलची लेवल समजते. आणि इथे तर काय बाकी हेच आहे, ही कूलंट फिल्टर आहेत, त्याला पण एकदा आपण चेक करायचं कुठे काय लिकेज वगैरे तर नाही प्रॉपरली. आणि हे आपले फ्यूल फिल्टर आहेत, ह्याला पण एकदा 1-2 हातबीत मारायचा, म्हणजे असं आतमध्ये कुठे काय फ्यूल लिकेज तर नाही. आणि हा आपला रेडिएटर, हे पाईप्स वगैरे आहेत, ह्या पाईप्समध्ये काय लिकेज वगैरे तर नाही, हे सगळं चेक करायचं. हा आपला हे सगळं आपलं आता सगळे डी जी मी चेक करून घेतो आणि थोड्या वेळात आपली एक मीटिंग होईल. तर तिकडे मीटिंगमध्ये बघूया काय काय आपलं काय काम आहे. आणि आज मला असं वाटतं 2-3 कामं झाले आहेत, म्हणजे मी आता सगळे डी जी चेक करून तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. मुझ पा रहा है हे भाई हा वाला फोटो टाका, हा वाला. याचा डीपी बघा मित्रांनो, हा हरवला आहे, सापडला अजून लांब ग्रुपचा डीपी आहे. ऐसा क्यों डीपी रखा है तुमने? हो पता ना, दाखव डीपी दाखव परत. या बघा सकलचे देखो इसको, आणि डीपी दाखव त्याचा. हॅलो, मी पण पहिल्यांदा बघितलं याचा डीपी. बघा पोलीस स्टेशनमध्ये लावतात, पोलीस स्टेशनमध्ये नाही का लावतात तो, वॉन्टेड वा अच्छी वॉन्टेड वा. किसको मारा सच बता. बिचाराला इंग्लिशचा प्रॉब्लेम वाटतं बघ, ट्रान्सलेशन करते बिचारा. हा ओरिजिनल फोटो आहे आणि तो स्क्रीनशॉट आहे. तू ऐसा क्यों फोटो लगा है डीपी में? त्यांनी लावलाय डीपीला मग? बॉडी हाँ तो हाथ बोल लेना ना, मैं ये करके सीनियर इलेक्ट्रिशियन. हा लोकांना काय सांगतो, पण नवीन पोरगा आला ना का लोकांना सांगतो मी सीनियर आहे, सीनियर इलेक्ट्रिशियन आहे. ट्रांसफॉर्मर का इन आउट नहीं मालूम तेरे को? ये क्या है, डू नॉट क्या लिखा है, डू नॉट टच मी. हाँ क्या लिख रहे हो, डू नॉट टच मी, डू नॉट ओपन. ओपन क्या ओपन नहीं करने गए? बघा काहीतरी लिहितो आहे मित्रांनो, डू नॉट ओपन, डू नॉट ओपन फैन. अरे ऑन रहते हो, ऑन, डू नॉट ऑन फैन रहते हो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. डू नॉट ओपन फैन. ऑन आएगा इधर सर. हे हो सीनियर सर, सीनियर इलेक्ट्रिशियन. हो सर ये क्या बराबर लिखा है, डू नॉट ओपन फैन. अरे सुबह ऑपरेट का एक था इधर, अरे वही लगा देते है क्या अपने पास? इंक खत्म हो गया है. जाम त्याला जाम सतवणार आहे मी आज, जाम सतवणार, जाम म्हणजे जाम. अभी मेरे को बता, सुबह कधी चालू करतात, सकाळी करतात. आता सकाळी कोण फॅन ओपन करायला जाईल का हातोडा बितोडा घेऊन? काय बच्ची यार, बिअरवर ना आलाय.1 hour later. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे रिफ्यूज एरियाला. सोबत इलेक्ट्रिशियन पण करता बोललो ना. हां, एक थांब माझा हात. ही केबल प्रॉपरली आपल्याला सेट करायची आहे, आतमध्ये शिफ्ट करायची आहे. 1 करोड़ प्लस. 1 BHK पहले वो होगा ही नहीं इसमें शायद. नहीं 1 BHK रहेगा ना, 2 BHK ही मेरे को लग रहा है ज़्यादा है. 2 और 3 रहेगा. क्योंकि इतना हाई सोसाइटी में 1 BHK में तो कोई आएगा नहीं. 1 BHK नहीं रहेगा. बघा मित्रांनो, इथे सगळं पूर्ण कन्स्ट्रक्शन झालं आमच्या इथे. हे कमर्शियल नहीं है ना, डायरेक्ट रेसिडेंशियल है ना सब रेसिडेंशियल ही है ना अभी इधर. ये सब जितना भी दिख रहा है ना, सब रेसिडेंशियल सब- है. उसके पीछे एक सब अपने को कॉलेज देखेंगे. स्कूल है और दूसरा एक हॉस्पिटल आने वाला है इधर. हॉस्पिटल में आएगा. कॉमर्शियल ये है, इसके बाजू में होटल है, इसके बाजू में अपना मार्ट डी मार्ट है.
एक दो ई स्क्वायर बिल्डिंग, वो ई स्क्वायर बिल्डिंग कौन सा है वो? ये वही है क्या? टावर ABC टावर है, मतलब ये 3 टावर एक ही है इसका क्या? पार्किंग में जाते हाँ हैं। हाँ हाँ। ये बिल्डिंग का एक्सटेंडेड पार्किंग मतलब बढ़ाया है, पार्किंग बढ़ाया है, उधर तक जाते हैं पूरा, वो सब बिल्डिंग के नीचे तक अपना पार्किंग है। तो आपण एक्सटेंड पार्किंग जाते वो इनके पार्किंग में जाते क्या? हे मला आज कळलं की आपण एक्सटेंड पार्किंग इथे बघा 1 2 3 असे 3-4 टॉवर आहे तिथे. हे सगळे रेसिडेन्शियल आहेत. म्हणजे इथे भाव बघा किती असेल, कमीत कमी करोडोंच्या ह्याच्यामध्ये इथे भाव असेल. ड्रीम ॲटलिस्ट इथे तरी एक घर घ्यायचं आहे आपल्याला नक्कीच. इन फ्युचरमध्ये आपलं एक घर मुंबईत असेल हा माझा ड्रीम आहे. तर बघूया आता आपली इथे वायर वगैरे गोळा, आता सध्या तर इथे वायरी गोळा करतं. पण इन फ्युचरमध्ये भरपूर काय होऊ शकतं. भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. तर आता वाजलेत किती वाजलेत? 12:30 वाजलेत आणि आता आपण जेवण वगैरे आलो आहे. तर बघूया आता ह्याच्या पुढे काय काय होईल. सोबत आहे आपला मोफित चाचा आणि आपला भाई विरारचा भाई. तर बघूया आता सोबत हा ब्लॉग तर असं रात्रभरचं तेच असेल आपलं डेली रुटीनचं. आपल्या इकडे सुपरवायझर काहीतरी बघतो, वरती पण काहीतरी लिकेज होतं. थोडंसंच काय मायनर लिकेज आहे. भेटूया आपण पुढे, जे जे होईल तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. आता काय बघू, काय असं कंटेंट काय खास आपल्याला भेटत नाही शूट करायसाठी. हा बघा हा आमचा असा चिल्लर प्लांट आहे. किती वेळा बघितलं असेल तुम्ही, खूप वेळा माझ्या रील्समध्ये पण आणि याच्यामध्ये पण. इकडे जाम आवाज येईल तर इथे आवाजच येणार नाही. आणि हा बघा मित्रांनो, काम करायचं ह्याच्यासारखं करायचं. माझा आता आवाज येत असेल, कमी येत असेल तर फॅन चालू केलं. 28 वर्षाचा पोरगा आहे तो. मी 28 वर्षाचा तरुण आहे. काम पोरगी नाही आमच्याकडे. बिचारा काम करतो रे, काम करतो जरा. तर भेटूया आपण पुढे, जे काय होईल तुम्हाला दाखवेन. आता काय उद्या आपण 7 वाजताच बाहेर पडणार. इलेक्ट्रिकल इंजिनियर बघा याचं प्रमोशन करायचं, इलेक्ट्रिशियन. आणि याला असिस्टेंट इसको बना देगा ना, तुम चालू हो जाएगा तो. अरे उचले. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 3:30. मी बघू शकतो माझे डोळे पूर्ण लाल झालेत. कळत नाही इन्फेक्शन झालं मे बी. आणि बघा किती दिवसांनी आपला कॉमेडी किंग आपल्यासोबत आणि आपला मित्र मंगेश. आणि सेम असाच सीन झाला आहे. माझे तर डोळे, माझं वागचं व्यवस्थित आपण काय बोलतात आपण, हे विकनेस नाही वगैरे काय नाही. आमचा अजून एक माणूस आहे तो डायरेक्ट त्याचं काय लाल झालं. माझे फक्त डोळेच लाल झाले. तो अख्खा लाल पडलाय तिथे तो. आणि हे आपले बुवा तो बिचारा हँडओव्हर लिहितो. बाबासाहेब संविधान झालं काय. तर आज काय जास्त काय आपल्याला शूट करायला भेटलं नाही, बिकॉज 2-3 कामं पण होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण डोळे लाल पडत होते, त्यामुळे शूट करायला पण काय भेटत नव्हतं प्रॉपरली. तर जेवढं काय व्हिडिओ बनले तर त्याच्यातच मी काहीतरी छोटं मोठं बनवून. आणि आज Many hours later. आता वाजले सकाळचे 6. तर आता काय थोडीफार कामं होती आपली ती आपण केले आहेत. आणि आता आपण चाललो आहे एक सकाळच्या मॉर्निंग वॉकला. थोडासा पाऊस पडला रात्री, हे बघा बघू शकता तुम्ही. काळोख तर आता केला आहे पावसाने. जाऊया आपण एक थोडंफार युटिलिटी एरियाचं आपण एक राऊंड घेऊया. आणि आपलं कॅचुअलिटी यार्ड आहे तिकडे पण सकाळचं एक राऊंड घेऊया. तर असा होता आजचं का आपली नाईट शिफ्ट. आता काय 1 तासाने आपली शिफ्ट संपेल आणि आपण घरी जाऊ. बाकी पुरं आहेत सगळी पण आता सगळे उठतील, सगळे लाईट्स वगैरे आहेत ना. हे बघा लाईट्स वगैरे ते आता ऑफ करायचे. लाईट्स पण आपण ऑफ करूया. येताना तिकडनं एक मोठा राऊंड, तिकडनं असं राऊंड घेतच येऊया. आणि सकाळचं मॉर्निंग वॉक जरा फ्रेश एअर आहे. 6 वाजलेत. चला एक राऊंड पण होईल आणि आपली कामं पण होतील. एंडिंगची जी कामं आहेत
असं काहीतरी व्ह्यू आहे आपला. भेटूया आपण पुढे.